चालते. हॅलो गाईज. बाई 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 त्या टी व्ही असल्यामुळे आपल्याला काय जुगाड करायला लागायला. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर भाई आपल्या आजची रोज होते आपल्या गावाकडच्या घरापासून. आपण काल गावाकडे आलोय. सध्या तर इथे एवढी गरमी, भन्नाट ऊन आहे. टाइमपास चालू आमचा, अजून काहीच नाही. आपली आहे नॉर्मल साधी रूम एवढीच. याच्यामध्ये इथे एक बेडरूम आहे, इथे एक बेडरूम आहे. पण दोघांमध्ये एवढी गरमी आहे ना बेकार, नाही झोपच नाही. भले फॅन चालू आहे एवढा मोठा तिथं. टी व्ही बी नाही पडत. पसारा कसा लागलेला आहे. आणि हे बाहेरचं वातावरण आहे. इथं आमच्या गावात एकच आहे, सगळे पत्रच असतं, अजून काहीच नाही. सगळे पत्र नसतं आहे ना. आज एक दिवस आम्हाला खराब वाटत नाही. उद्या चालू दुसऱ्या गावात काय काय किडे करणारे माणसं आहे. त्यांना काय कामच नाही. काय करतोय रे, काय करतोय? मोकर पाणी वाया आहे ना. आल्यापासूनच ते पाणी वाया घालायचं. पाण्याची कमी नाही इथं पुण्यासारखी. ही गरमी एवढी बेकार आहे ना, लय बेकार आहे भाई. कालचं आउटफिट आलं तसं आहे बघा. त्याच्यावर गरमी वाटायची. आणि हे आमचे भाई सब झोपले तेवढ्या गरमीत. काय बघा कशी गरमी. हा सकाळपासून पसरलास की रे, दात वाड्या पाहिजे तुला. सकाळपासून पसरले भाई. तुमचा तुमच्या घरी असला तर 2 मिनिटं झोपून येतात. इथे एक लाईट आहे पण गरमी एवढी काही चार्जिंग होत नाही आहे ना. तसं हे बघू शकता इथं बाहेरचं वातावरण. इथं एकच काय नुसते पत्राचे घर आहेत, अजून काहीच नाही. सगळे पत्राचे घर आहेत, त्यामुळे एवढी गरमी होती, अजून काहीच नाही. हे बघा गरमीतला माणूस. 5 वर्ष अंगण गेली काय नाही. गावाकडे फक्त एकच आहे, गावाकडे टाइम जात नाही. शहरात टाइम जातोय. इथं आता सध्या फक्त 4 वाजलेत. गरमी एवढी ना अजून तरी घाम सुद्धा काय. आणि बघा हे टाइमपास करणारे माणसं. आता शालवली करायची. एकच कामी बहिणीच शालवली करायची आहे ना गरमीची. हा नवीन जुगाड आहे त्याला. 24 तास लाईट आहे तरी पण कशाला नाही. आता का रे किती हे का आपला हे इथलं किचन आहे. ते एकच शेगडी, बाकी काहीच नाही. आणि हे बघा गरमी व्हायली. एवढी गरमी व्हायली बाईला. पाचशेवर वल्ली करून पाय घालून बसलाय. फॅनची हवा एवढी गरम लागायली ना. का तर पत्र गरम आहे सगळीकडे. तर पत्राचे गाव आहे. सिमेंटचं. हे बघा हे सिंगल इथून तर इथं फक्त सिंगल रूम आहे. हे सगळं बदललं राव. हे इशारा केला कसं आलं यार. 10 वर्षात काय काय बदललंय. अरे इथं हे काय नव्हतं. इकडे पुरा खड्डा होता. सगळं बदललं. पूर्ण कॉन्क्रीट झालं. सगळे कपडे रूम आहे. त्यांना गरम कसं होत नाही का आम्ही इथं. हा मग फक्त गरम व्हायला आहे. हे बघू शकता किती गरम व्हायला बाहेर ना. पार पाण्यात वल्ल करून सुकलेले शेड आलेले आहे ना. लाईट गेली काय. फॅनची वायर काढली. हे नाही
माहीत कुठे तुला दाखल नाही तो फोन चार्जिंग लावायचा. इथे सगळ्याचं फोनला चार्जिंग नाही, चार्जिंग लावायला चार्जिंग होत नाही फोनची. हे आपलं एक छोटंसं घर परभणीचं. आपण आलं 5 वर्षानंतर. हे 2 बेडरूम, 1 किचन आणि इथं वॉशरूम, बस एवढंच आहे, अजून काहीच नाही. इथे मोठे बस. सगळ्यापासून कोणाला काय कामाचं सगळे पसरलेले आहेत. तर तुला संध्याकाळी भेटूया. हा कोणतं माझ नाही, हा बबल्याच आहे. काय नाही नाही त्याच नाही, बबल्याचा तोच ते. कसा काय करंट आला बळच. काहीच नाही, गरम आहे फक्त रे, थंड नाही. हा हो गरम आहे, गरम आहे फक्त आवाज असा. हे बघा हे पसरलेलं काम आहे. संध्याकाळी भेटू आता. अरे एवढं बेकार गरम व्हायला, फोनला चार्जिंग पण नाही, पण चार्जिंग होत पण नाही. काय हे काय ना, अरे कवर काढ. चला आपल्याला आता थोड्या वेळात भेटूया. पुढे आहे चालते. हॅलो गाईज, बाई 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 त्या टी व्ही असल्यामुळे आपल्याला बघा हे जुगाड करायला लागायला. एखाद्या वल्ला रुपये जोड, एखाद्या वल्ला का तर टी व्ही फोन करायला काय करा, फोन लई बाकी गरम व्हायला. आणि टी व्ही नाहीये तर आम्हाला गेम खेळायचा पर्यायच नाहीये. एक तर रिचार्ज गेले त्या फोनमध्ये, एकमेकांच्या हॉस्पिटल खेळते. लय अवघड आहे बाबा, असं वाटेल वगैरे गाव आलं. एक तर घर छोटे पण वाट लागली. बघा आपलं जवळ कसं चालू कोणाला गल्ला रुमाल करून काय त्याला काय फोन केला. हॅलो एवढा मोठा चुकला पण मला केलं इकडे. हे जुगाड काय लागले, काय दिवस आले. तिकडल्या घरात मस्त एकदम फॅन खाली आरामात बसतो तो, काय कर पाहिजे त्या फॅन चालू तरी कर म्हणायचं. खायला नाही मिळते आणि आता फळायला खायला महाग आहे. पडतंय भाई बघा किती आहे, 30 रुपयाला आहे. 30 रुपयाला फक्त एवढं मटण. आणि आपल्या इथे कितीला भेटते? 100ला. 100च आहे बाबा. ते 100 व्हायचं गरम गरम आहे, पण काय खातच नाही आता. 2 दिवस हे चालू आपलं. जुन्या काळची शेगडी अशी असते, इलेक्ट्रिक वर चालणार. ज्याला 1 रुपयाचा पैसा येत नाही, खर्च येत नाही. चला व्हायचं पहिलं दार आपल्याकडे शेगडी पण इलेक्ट्रिकची प्लस गॅस पण आहे. आवाज कसा येतोय? सुजणीचा आवाज येतोय भाई, दिवसभर चालायचं सुजणीचा आवाज. तुमचा सुजून यायला आता पण यायला, मग ऐकू येईल आता. सुजणीचा नाही, वेगळंच काय चला भाई आता. भाई गरमीनं डोक्यात वाटत झालंय. आता फुल चार्जिंग लावूया ना, फोन चार्जिंग संपलेली. आता आम्ही हेच करतो बघा असे, उद्या रुमाल लावलो, दुसरा कामच नाही मला. उद्या जायचं पण आम्हाला लागला ते तर बघतो आपण काढूयात. आता संध्याकाळी भेटूया आपल्याला. तोपर्यंत भाई आता गरमीचं डॉक्टर गेला, संध्याकाळी थोडंसं आराम भेटेल, तेव्हा सगळे येतील, तेव्हा भेटूया. तोपर्यंत